कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 22. साहिल फ्रेश होऊन खाली आला. खाली त्याची मॉम डायनिंग टेबलवर त्याची वाटच बघत बसली होती. त्याने पुढे जात मागून मॉमला मिठी मारली. त्याच्या मॉमनेही हलकेच हसत त्याच्या गालावर हात फिरवला. काय झालं चॅम्प? आज खूप प्रेम उतू जाते माझ्यावर, हां? मॉम म्हणाली. का? करू नये का? तो तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाला. तसं नाही रे, पण आजकाल तू जरा बिझी असतोस. आज किती दिवसानंतर अशी मला मिठी मारलीस म्हणून विचारलं. मॉम भाऊक होत म्हणाली. असंच ग. आता लास्ट इयर आहे तर जरा स्टडीवर फोकस करतोय, म्हणून मग वेळ नाही मिळत तसा निवांत. साहिल बाऊलमध्ये असलेले सलाड टेस्ट करत बोलला. नक्की स्टडीवर फोकस करतोयस की फोकस करून कुणाचा स्टडी करतोयस? गालातल्या गालात हसत मॉमने त्याला विचारले. तसा सलाड टेस्ट करणाऱ्या साहिलचे हात तिथेच थांबले. मान तिरकी करत तो हसतच मॉमला म्हणाला. तू काय गप्प बसणार नाहीस, हो ना? एवढं मला ओळखतोस तर सांग ना मग मला खरं खरं जे मी विचारते ते. त्याची मॉम गाल फुगवत म्हणाली. साहिल मॉमकडे वळला. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत त्याने एकवार तिच्या डोळ्यात बघितले. प्रेम, काळजी, विश्वास, अपेक्षा असे खूप काही दिसले त्याला त्या डोळ्यात. मॉमचे ते गहिरे डोळे बघून तर त्याला पुन्हा एकदा स्वानंदी आठवली. तसा स्वतःचे डोळे बंद करत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याची मॉम त्याला एकसारखी बघतच होती. याआधी कधीच तिने साहिलला असे बघितले नव्हते. तिच्यासोबत बोलताना तो कधीही विचार करत नव्हता. काहीही बोलायचे असेल तर तो बिनधास्त बोलायचा. जे काही मनात आहे ते पटकन बोलून मोकळा व्हायचा. हां, आता स्वभावाने थोडा अबोल होता तो, पण इतरांसाठी. त्याच्या जवळच्या माणसांशी तो अगदी प्रेमाने भरभरून बोलायचा. त्यांची काळजी घ्यायचा. प्रत्येकाचे मन तो खूप जपायचा. आपल्यामुळे इतरांना काही त्रास होऊ नये याची काळजी मात्र तो नेहमी घ्यायचा. म्हणून तर स्वानंदीसोबत स्वतःहून कधीच बोलला गेला नाही तो. ना जाणो तिला ते आवडेल का नाही. म्हणूनच कदाचित साहिल आत्ताही मॉमला काय आणि कसं सांगायचं याचा विचार करत होता. कारण तो जे सांगेल त्याचा त्याच्या मॉमला काही प्रॉब्लेम तर नसेल ना. त्याची मॉम कितीही फ्रेंडली बोलत असली तरी शेवटी ती एक आईच होती. आपल्या मुलाने कुठेही चुकू नये, योग्य त्या दिशेने पाऊल टाकावे आणि यशस्वी व्हावे हीच एक भाबडी आशा असते तिच्या मनात. साहिल विचारात गुंतला होता. हे साहिल, बोल ना बाळा, काय झालं? असं का शांत झालास? भरलेल्या डोळ्यांनी साहिलकडे बघत मॉमने हळुवार त्याला प्रश्न केला. मॉमचा असा हळवा आवाज ऐकून साहिलने डोळे उघडले आणि तो बोलू लागला. मॉम, एक मुलगी आहे. आय थिंक आय लाईक हर. पण तिला मी आवडतो का नाही हे मला माहिती नाही. पण पुन्हा पुन्हा तिला बघायची ओढ लागलेली असते. का कुणास ठाऊक. पण जितक्या वेळा ती माझ्या समोर येते ना तेव्हा फक्त तिलाच बघत राहावं असं वाटतं. ती दिसली नाही की मग काहीतरी चुकल्यासारखं होतं. एकटा असतो तेव्हासुद्धा तिचेच विचार सारखे सारखे मनात येत राहतात. तिच्या चेहऱ्यावर दुःख बघून मला वाईट वाटते, तर आनंद बघून एक प्रकारचं समाधान वाटतं मला. आय गेस आय एम इन लव्ह. यालाच प्रेम म्हणतात ना मॉम? सांग ना, तुझं आणि डॅडचं लव्ह मॅरेज आहे ना? मग तुला त्यावेळी कसं समजलं की तू डॅडवर प्रेम करतेस ते?
बोल ना मॉम. साहिल एकटक मॉमकडे पाहत बोलत